नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असे होणार आहे की ऐश्वर्याने आत्तापर्यंत तिचे खेळ खेळलेले असतात आणि जानकीला ऋषिकेशला खूप त्रास दिलेला असता, परंतु तरीसुद्धा जानकी आणि ऋषिकेश हे सर्व काही संकट आणि हा ऐश्वर्याचा त्रास सहन करून सुद्धा आता मात्र पेटून उठलेले असतात। आता ते आपल्या जीवनाला सुरुवात करतात, कारण आता खूप काही झालं ऐश्वर्या आणि सयाजी पाटलांचं। आता मात्र आपण आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करायची असं जानकीने सुद्धा ठरवलेलं असतं आणि ऋषिकेशने सुद्धा ऐश्वर्याच्या नाकावर टिचून आता ती जानकी ही ती औरंगमाला वॉशिंग पावडर या कंपनीची जी काही म्हणजे ती पावडर विकायची असते, म्हणून ती पावडर घेऊन आता रणदिव्यांच्या घरामध्ये येते। तरीसुद्धा तेथे सुद्धा ती ऐश्वर्या सुमित्राला काही न बोलून देता मात्र आता जानकीला कसं या घरातून हाकलून द्यायचं, तिला या घरामध्ये पाय ठेवून द्यायचं नाही असे ती ठरवते आणि आता मुद्दाम मात्र ती जानकीला काढून द्यायचा प्रयत्न करत असते। परंतु जानकी म्हणते की ऐश्वर्या, अगं मी तुझ्या दारात कुणाला माफी म्हणजे कमी करण्यासाठी नाही आले, अगं मला तर शिक्षा द्यायची असती तर केव्हाच मी शिक्षा दिली असते, परंतु मला आता तू ज्या पद्धतीने वागली त्या पद्धतीने वागायचं नाही, कारण प्रत्येकाला प्रत्येकाच्या कर्माची फळं ही तर भोगावी लागतातच। परंतु ऐश्वर्या, अजून काही दिवस तर आहेच, काही दिवस तुझे होते तर काही दिवस आता माझ्या हस्ते। सत्य हे कधीही अगदी झाकून राहत नाही, ते शेवटी सर्वांसमोर येतच असतं। ऐश्वर्या, अगं मी तुला चॅलेंज दिले होतं आणि तू सुद्धा लक्षात तर आहे ना तुझ्या ते चॅलेंज, विसरू नको, लवकरच आता तुला या घराच्या बाहेर काढण्यासाठी नक्की येईल। अगं ही पावडर विकण्यासाठी मी येथे आले आणि आईंनी आज चक्क माझी सर्व पावडर विकत घेतली, म्हणून आता जानकी खूपच खुश असते। जानकी म्हणते की ऐश्वर्या, आज कपडे धुवून दाखवलेत, परंतु उद्या मात्र या घरातून तुला मी धुवून बाहेर काढेल आणि ते पण तुझ्या पापासहित। जे आत्तापर्यंत तू केले ना ते मात्र आता मी तुला करून दाखवेलच। आता ऐश्वर्याची पूर्णपणे जिरलेली असते। एकतर प्रॉपर्टीचे पेपर्स काही तिला मिळत नसतात आणि सुमित्रासमोर आता जानकीने मात्र ऐश्वर्याचा सर्व काही हे जो रुबाब आहे तो आता पूर्णपणे बोलून दाखवलेला असतो। ऐश्वर्याला मात्र आता सुमित्राचा खूप राग आलेला असतो, कारण आता सुमित्राने ही जानकीची सर्व पावडर विकत घेतलेली असते, म्हणून आता त्या पावडरीचं काय करायचं म्हणून रागाने तोऱ्यात आतमध्ये जेव्हा ती निघून जाते आणि जानकी जेव्हा आपल्या घरी निघून गेलेली असते, तेव्हा मात्र आता ऐश्वर्या ह्या सुमित्राची चांगली जिरवायची ठरवते। कारण आता सुमित्रा जानकी गेल्यानंतर विचार करत असते की जानकी खरंच किती स्वाभिमानी आहे, म्हणजे ऐश्वर्याला तिने दाखवून दिलेलं आहे की घरातील काम करायचं, गाडी पुसण्याचं जरी काम केलं आणि आता हे पावडर विकण्याचं जरी काम असलं तर ते काम एक काम असतं, कामात कोणतीही लाज नसते। सुमित्रा म्हणते की खरंच आपली जानकी किती मोठ्या मनाची आहे, खरंच आपल्याकडून काहीतरी अशी चूक झालेली असेल। त्यावर मात्र आता ही जानकी निघून गेल्यानंतर सुमित्रा आता त्या पावडरकडे पाहतच असते, परंतु आता ऐश्वर्याच्या मनात असतं की काही झालं तरी आता ह्या सुमित्रा आईने जी पावडर त्या जानकीची विकत घेतलेली आहे ना, ती पावडर काही आता या घरात ठेवायची नाही, म्हणून आता ती प्रत्येक पावडरचे पुढे घेते आणि ते फेकून द्यायला सुरुवात करते। परंतु आता त्यातील काही पावडरचा जो फुटका पुडा असतो, तो फुटलेला पुड्यातून मात्र सर्व काही पावडर ही खाली पडते। तेव्हा मात्र आता सुमित्राला राग येतो। सुमित्रा म्हणते की ऐश्वर्या, अगं काय करतेस हे, मी जानकीकडून ती पावडर विकत घेतली, कारण आता ऐश्वर्याला ह्या गोष्टीचा राग आलेला असतो की आईंनी इतके पैसे त्या जानकीला दिले आणि पावडर खुशाल विकत घेतली, म्हणजे नक्की आईने ती अशी वागली आणि मुद्दाम तरी आईने माझ्या नाकावर टिचून ही विकत पावडर घेतली, म्हणून ऐश्वर्याला राग आलेला असतो आणि लवकरच ती जानकी आता आईंच्या मनात जागा निर्माण करेल, म्हणून आता ऐश्वर्या रागाने ती पावडर फेकून देत असते। परंतु आता घरभर ती सर्वत्र पावडर ही फरचीवर सांडते। तेव्हा मात्र आता सुमित्रा ही रागवते। सुमित्रा म्हणते की ऐश्वर्या, अगं डोकं फिरलं की काय, काय असे वागते आणि कसला हा राग, कोण आवरेल तो सर्व काही पसारा। तर ऐश्वर्या आता पूर्णपणे आपला सर्व काही तोल विसरून गेलेली असते, कारण आजीही कायम तिच्या सपोर्टला असते। ऐश्वर्या रागाने म्हणते की कोण आवरेल म्हणजे तुम्हाला काय होतं घरातील थोडंफार काम करण्यासाठी, थोडंसं काम करत जा आणि हे जे काही आहे ना ते सर्व तुम्ही आटपून घ्या। म्हणून ऐश्वर्या आता सुमित्राला खरा रंग काय आहे, तिचा खरा चेहरा दाखवायला सुरुवात करते, कारण आपल्या जानकीच्या पावडरने तर आता कमाल केलेलीच असते, कारण आता सुमित्रा आणि ऐश्वर्या या दोघीमध्ये आता वाद
वाद लागलेले असतात आणि ऐश्वर्याचं खरं रूप आता सुमित्राच्या डोळ्यासमोर यायला सुरुवात होते। तेव्हा मात्र आता सुमित्राला खूप टेन्शन येतं। सुमित्राला आता राग यायला सुरुवात होते। ऐश्वर्या, कोणती पद्धत तुझी ही बोलण्याची, म्हणून सुमित्रा आता तिच्यावर रागवते। तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते की आई, आवाज चढवायचा नाही, आवाज जर चढवला तर या घरातून तुम्हाला सुद्धा मी हाकलून देईल। आणि त्याच वेळेस मात्र आता ऐश्वर्या एक गोष्ट बोलून जाते रागाच्या ती भरात, कारण नानांची जशी अवस्था मी केली आई, तशी अवस्था मी तुमची करेल जर तुम्ही त्या जानकीची बाजू घेताल आणि त्या जानकीला जर मदत करताल, परत त्या जानकीला या घरामध्ये पाऊल ठेवून द्यायचे नाही, असं लगेच ऐश्वर्या बोलून जाते। तर सुमित्राला खूप मोठा धक्का बसतो। सुमित्रा म्हणते की नानांची म्हणजे, अगं नानांची अवस्था तू अशी केली आणि माझ्या जानकीवर आरोप केलेस, म्हणून आता सुमित्राला खूप राग आलेला असतो। सुमित्राच्या पायाखालची जमीन हादरते आणि त्याच वेळेस मात्र आता ऐश्वर्या ही सुमित्राला खडेपोल उत्तर द्यायला लागते, सुमित्राचा अपमान करते। परंतु त्याच वेळेस तेथे अवंतिका येते। अवंतिका काही आता या ऐश्वर्याची चालून द्यायला तयार नसते। अवंतिका म्हणते की खबरदार ऐश्वर्या, आईंशी जर या भाषेत तू बोलशील का, जर आईंना काही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मग माझी आणि तुझी गाठ असेल। तेव्हा मात्र आता ऐश्वर्याची चहूबाजूने बोलती बंद होते। ऐश्वर्या आता अवंतिकाला बोलायला लागणार, तोच लगेच सुमित्रा ही अवंतिकाची बाजू घेते। अवंतिकाला बोलण्याचा तुझा कोणताही हक्क नाही ऐश्वर्या, शांत राहा, तू आता सर्व तुझ्या मर्यादा पार केल्यास। तेव्हा अवंतिका म्हणत असते की नाही आई, अहो हिला कसल्या मर्यादा आणि कसले संस्कार, ही तर एक अशी नीच बाई आहेस, हिला कोणाचंही घेणं देणं नसतं, हिला जर सर्वांची काळजी असते तर हिने जानकी वहिनीला घराच्या बाहेरच काढले नसतं आणि तुमच्याशी ही खोटं बोललीच नसते। ओवीला किती त्रास होत होता आई, अहो जानकी बहिणीने तुम्हाला फोन केला होता, परंतु हिने ह्या ऐश्वर्याने खोटं तुम्हाला सांगितलं आणि तुमचे कान भरलेत। आई, तुम्हाला ऋषिकेश दादांनी तर सांगितले, परंतु जानकी बहिणीकडे जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा मात्र जानकी बहिणीने आम्हाला सर्व काही सांगितलं। तेव्हा अवंतिका फडफड ऐश्वर्याचा पूर्णपणे आता माज उतरवते। तर आता ऐश्वर्या रागाने आतमध्ये जाते। तर ऐश्वर्या म्हणते की आता ह्या अवंतिका आणि ह्या सुमित्राला मात्र काही सोडायचं नाही। त्यानंतर मात्र आता आजी तिचे कान भरायला सुरुवात करते की ऐश्वर्या, अगं ऐश्वर्या काय करतेस, आज तर तू सुमित्राला सुद्धा म्हणजे खाली मान घालायला लावली। अगं ऐश्वर्या, ही सुमित्रा लवकरच त्या जानकीला घरात घेऊन येईल, मला तर याची भीतीच वाटते, कारण आता तू मुद्दाम असं तिच्याशी प्रेमानं वागायला हवं होतं, तू तिच्यावर असं रागराग करायला नको होतं। तेव्हा ऐश्वर्या मात्र आता आजीवर सुद्धा ही खूप रागवते, तिच्यावर सुद्धा आता पारा चढूनच बोलते। आजीचा मात्र थरथर काप होत असतो। आजीला असं वाटतं की काय करू आणि काय नाही, या ऐश्वर्याचं खरं रंगरूप आता आपल्यासमोर यायलाच लागलं। हिने आज तर सुमित्राची सुद्धा म्हणजे बाजू घेतली नाही आणि सुमित्रावर सुद्धा तिने आज मोठा रुबाब दाखवला, तर माझी कोणती गत, मला मात्र काही खरं नाही। आता या ऐश्वर्यापासून जरा सावधच राहावे लागेल, म्हणून आजी आता ह्या ऐश्वर्यापासून सावध राहायचं ठरवते। त्यानंतर मात्र आता इकडे सर्व शेतकरी हे ऋषिकेशच्या बाजूने आलेले असतात। सयाजी पाटलांची मान मोडलेली असते, परंतु ऋषिकेशने आता जर माझ्याशी पुन्हा पंगा घेतलास तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल, असे आता सयाजीरावाला दाखवून दिलेले असते। आणि आता शेतकऱ्यांच्या हितासाठी नक्की काय आहे अशी योजना आपला ऋषिकेश घेऊन आलेला असतो आणि ही योजना म्हणजे आता सयाजीरावांची पूर्णपणे फजिती होणार असते। कारण आता असे होणार असते, जे सारंग आणि बाजार समितीचे जे काही भाव आहे, तर आता शेतकऱ्यांनी पूर्ण माल हा आपल्या स्वतःच्या स्टॉल लावून विकलेला असतो आणि ऋषिकेशची यामध्ये त्यांना जबरदस्ती साथ असते। तेव्हा आता प्रत्येक शेतकरी ऋषिकेशच्या बाजूने आलेला असतो आणि सयाजीराव, सारंग आणि ऐश्वर्या यांच्या कंपनीला आता खूप मोठा याचा फटका बसणार असतो। कारण आता सारंग जे काही कंपनीचे व्यवहार पाहत असतो, तर ते भाव मात्र कोणतेही व्यापारी आता ह्या सारंगच्या कंपनीशी व्यवहार करायला तयार नसतात आणि यात मात्र सारंगचा खूप मोठा तोटा व्हायला सुरुवात होते। सारंगला खूप मोठं टेन्शन येतं आणि आता ऐश्वर्याला असं होतं की नक्की आता ह्या जानकीने तर घरामध्ये धुमाकूळ घालून ठेवला, म्हणजे त्या सुमित्राला सुद्धा आपल्या बाजूने वळून घेतलं आणि इकडे ह्या ऋषिकेशने सुद्धा आपल्या डॅडाला
पूर्णपणे आता काही सर्व बाजूंनी आपल्यावर आता पॅक केलं. मग आता काय करावं नक्की काय नाही, पण त्या अगोदर मात्र प्रॉपर्टीचे पेपर्स आपल्या हातात लागायला हवे. म्हणून आता जे काही प्रॉपर्टीचे पेपर्स आहे ते पुन्हा ती शोधायला सुरुवात करते आणि पुन्हा नानांच्या रूममध्ये येते. नानांना त्रास द्यायचा प्रयत्न करत असते, परंतु तरीसुद्धा नाना काही प्रॉपर्टीचे पेपर सांगायला तयार नसतात, कारण ते पेपर्स कुठे आहे फक्त नानांना माहिती असतं. आणि आता इकडे जानकीला मात्र त्या कंपनीची तिने जास्तीत जास्त पावडर विकल्यामुळे तिला आता एक बक्षीस आणि अनेक ऑफरही तिला भेटलेले असतात. म्हणून आता जानकीचं खूप कौतुक होतं. सर्व ज्या पावडर विकणाऱ्या बायका असतात तर त्यासुद्धा जानकीला अगदी मानाचं स्थान देतात आणि सगळी जानकीसुद्धा आपले सर्व प्रेमांशी वागत असते. म्हणून जानकी सर्वांना आपल्या प्रेमळ स्वभावाने अगदी एकरूप करून घेते आणि सर्वजणी आता एकत्र येऊन जानकी सर्वांना मदत करत असते. जानकीचा व्यवसायसुद्धा यामध्ये अगदी तिने उंच भरारी घेतलेली असते आणि लवकरच आता जानकी ही या व्यवसायात अगदी उंचावर असते. आणि ऋषिकेशला तर इकडे आता कंपनीचे सर्व काही अधिकार आणि सर्व काही शेतकऱ्यांनी आपल्या ऋषिकेशला पुन्हा आता या बाजार समितीच्या कमिटीचा अध्यक्ष केलेलं असतं, ते पण सयाजीरावाच्या नाकावर टिचून. ऋषिकेशने अगदी प्रामाणिक राहून आपला माल कसा व्यवस्थित शेतकऱ्यांना फायदा मिळवून द्यायचा, मालसुद्धा व्यवस्थित विकून द्यायचा, सर्व काही अगदी शेतकऱ्यांच्या हितासाठी त्याने आत्तापर्यंत त्याची ही योजना अंमलात आणलेली असते. आणि चमत्कार काय होतो तर आता मात्र ह्या योजनेमुळे आपल्या ऋषिकेशला करोडोंचा फायदा होतो, शेतकऱ्यांना सुद्धा खूप फायदा होतो आणि ऋषिकेशला सुद्धा शेतकऱ्यांबरोबर अगदी ऋषिकेश काबड कष्ट करून आता व्यवस्थित व्यवसायाला सुरुवात करतो. जे काही आहे ते अगदी या सयाजीरावाला धडा शिकून मात्र आता सर्व काही सयाजीरावाच्या नाकावर टिचून व्यवस्थित करतो. शेतकरी आपल्या ऋषिकेशचा जय जयकार करतात. आणि आता जानकीने आता जेव्हा सुमित्राच्या पायाशी जी नोट पडलेली असते, म्हणजे सुमित्रा आईने तिला जे पैसे दिलेले असतात आणि ते पैशातील एक नोट खाली पडते आणि योगायोग म्हणून सुमित्रा जेव्हा अशी उभी असते तर जानकी जेव्हा ती नोट घ्यायला खाली वागते तेव्हा मात्र आता तिने त्याच नोटीनं म्हणजे आपल्या आईंचा आशीर्वाद घेतलेला असतो आणि ह्याच आईंच्या त्या नोटीमुळे ती घरात येऊन देवघरात ती नोट ठेवते आणि तिची पूजा दररोज करत असते. आणि त्या आशीर्वादामुळे आता जानकीचा उंच असा व्यवसाय भरारीला गेलेला असतो. जानकीसुद्धा आता खूप खुश असते, ओवीसुद्धा खूप खुश असते, अगदी गुण्यागोविंदाने ते राहत असतात. परंतु इकडे मात्र आता ऐश्वर्याचं खरं रूप मात्र आता सुमित्रासमोर यायला सुरुवात झालेली असते. आणि आता सुमित्राच्या या वागण्याने ऐश्वर्या माता तर प्रत्येक क्षणाला मात्र ती अपमान करायला सुरुवात करते. तेव्हा मात्र आता सुमित्रा ठरवते की काही झालं तरी आपण जानकीकडे जायचं आणि नानांना सुद्धा घेऊन जायचं, या ऐश्वर्याला मात्र आता धडा शिकवायचा असं तिने ठरवलेलं असतं. जानकीला लवकरात लवकर आपल्या घरामध्ये आणायला हवं. काही झालं तरी ही ऐश्वर्या आता खूप अशी वाईट आहे. तिनेच आता आपले डोळे भरलेत आणि आपले कानसुद्धा तिने भरले, त्यामुळे आता जानकीला घरात घेऊन यायला हवं असं सुमित्राचा निर्णय असतो. परंतु आता मात्र जेव्हा ऐश्वर्या नानांना त्रास द्यायचा प्रयत्न करत असते तेव्हा मात्र आता हीच जानकी त्या ऐश्वर्याला चांगलं उत्तर देणार असते. जानकी अगदी डरकाळी फोडून या रणदिव्यांच्या कुटुंबात आपला हक्क घेणार असते, कारण आता जानकीला अगदी हाताशी असलेला व्यवसाय सुद्धा चांगला चालू असतो. आणि आता नानांसुद्धा आता एक खूप मोठी बातमी जानकीला लवकरच सांगणार असतो. म्हणून प्रॉपर्टीचे पेपर्स हे देवकृपेने जानकीच्या हातात पडतात आणि त्या हक्काने ते प्रॉपर्टीचे पेपर्स घेऊन जानकी रणदिव्यांच्या दारामध्ये प्रवेश करते आणि सर्व मालकी हक्क ती आपल्या ताब्यात घेते. तेव्हा मात्र आता अवंतिका आणि ऋषिकेश यांना खूप आनंद होत असतो आणि सौमित्र यांना सुद्धा, सुमित्राला सुद्धा खूप आनंद झालेला असतो, कारण तिला असं वाटत असतं की ऐश्वर्याच्या ताब्यात काही यायला नको. ऐश्वर्याने खूप मोठं कारस्थान केलेलं आहे, सर्व नानांचं हे प्रॉपर्टीसुद्धा तिने आपल्या नावावर करून घेतलं, हे खोटं बिल बनवलं, हे सर्व काही आता सत्याचा उलगडा लवकरच होत असतो. तेव्हा मात्र आता ओवी ही घरी असते आणि जानकी घरी येते. जानकी घरी आल्यानंतर ओवी आईला विचारते की आई, मला आजीची खरंच खूप आठवण येते, अगं बरेच दिवस झाले आई नाही. म्हणून आता जानकी ठरवते की काही झालं तरी ओवी, आपण लवकरच त्या घरामध्ये जाणार आहोत, परंतु त्या अगोदर मी तुला आईंची भेट नक्की घडून देईल. म्हणून नानांना आणि आईंना घेऊन जानकी आता आपल्या घरी आलेली असते. तर जानकीचं घर बघून नाना आणि सुमित्रा आईचे डोळे अगदी भरून येतात. तेव्हा मात्र ओवी जानकी
ओवी आणि नाना यांची हृदयस्पर्शी भेट होते आणि ओवीची सुद्धा. ओवी आपल्या आजी आजोबांना बघून खूप खुश होते. तेव्हा मात्र आता सुमित्राच्या डोळ्यात खडकन पाणी येतं. ओवीची ती माफी मागते, ओवी मला माफ कर. परंतु ओवी म्हणते की आजी अगं माफी कसली. आणि आता खऱ्या अर्थाने मात्र जानकीचं कुटुंब हे भरलेलं कुटुंब वाटत असतं. आणि आता ही जी नागिन ऐश्वर्या आहे, जानकीने ठरवलेलं असतं की आता आपला रणदिव्यांचं जे काही कुटुंब आहे तर परत खऱ्या अर्थाने तिने एकत्र आणण्याचं आपल्या सुमित्रा आईला आणि नानांना वचन दिलेलं असतं. आणि ह्या ऐश्वर्यापासून सर्व आता घराची मुक्तता करण्याचं. तेव्हा आता नाना आणि सुद्धा खूप खुश असतात आणि आपली सुमित्रा आई सुद्धा खूप खुश असते. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.